नमस्कार श्रोते हो आणि भक्त हो, सर्वांनी आनंदामध्ये हा संपूर्ण अध्याय श्रवण करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. ओम श्री गणेशाय नमः. मंगलाचरणं सजयति सिंधूरवदनो देवो यत्पाज पंकजस्मरणं वासरमणिरेव तमसां राशिं नाशयति विघ्नां. या कुंदेन्दुशारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावदनमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुतिभिर्देवेहा सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती न्यासेष जाड्यापहा. मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिमा. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गुरुदेव दत्त दिगंबराय श्रीपाद वल्लभाय नृसिंह सरस्वती नमो नमः. ओम स्वामी समर्थाय नमो नमः. ओम नवनाथ महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. जय जय जगद्द्वारा जगदाश्रिता रुक्मिणी वरा. दीनबंधो दया सागरा वीर सुरवर तू एक. तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा सुरवरा प्रती जैसा मधवा. तरी आता कृपार्णवा ग्रंथादरी का. मागिले अध्यायी कथन चौरंगी वैशे तपा कारण. उपरी गोरक्ष मच्छिंद्र नंदन गिरनार गिरी पोचले. पोचले परी आनंद भरित प्रेमे वंदिला मच्छिंद्र नंदनो. पुढे पाताची यात्री सुत आनंद डोही बुडाला. मच्छिंद्रा ते कळुनी हृदय म्हणे माझ्या आलीस गे आस. चक्षु मिनले तुझे ठाई मागे पाहे पाडसा परी. जैसे इंदूचे आगमन तिकडे चिहिलावे समुद्र जीवन. तेवी तुझे मार्गे करुण चक्षु वेधले माझे बा. तरी आता सो कैसे माझे मला भेटले पाडसे. तरी वत्सा सानुन्या मास जाऊ नको पुढारा. ऐशी धृती वृत्ती मती ऐक्य झाले उभय व्यक्ती. जैसे जळ जळा प्रती ऐक्य होय मेळविता. मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थ गमनादी योग संयोग. दुःख सुखादी सकळ प्रयोग एकमेका निवेदिली. आसन वसन भोजन शयनी सदा सनिध मच्छिंद्र मुनी. जैशी अर्भका तानुले मनी माय नातळती होईना. ऐसे मोहाची परी षण्मास लोटले ते गिरी.
यावरी गोरक्ष सदनांतरी तीर्थस्थानी जल्पतसे. मग तो श्री दत्ता कारण म्हणे महाराजा त्रिनंदन. तीर्थे केले साधू दर्शन करावया महाराजा. तरी आज्ञा द्यावी आता लंगुनी तो मही धुंडाळिल्या संगम परी. षण्मास लोटले तैगिरी. यावरी गोरक्ष सदनांतरी तीर्थस्थानी जल्पतसे. मग तो श्री दत्ता कारण म्हणे महाराजा त्रिनंदन. तीर्थ केले साधू दर्शन करावया महाराजा. तरी आज्ञा द्यावी आता लंगुणे तो मही धुंडाळल्या संगम प्रवाही साधू मिरविती महाराजा. तरी याच निमित्ता कारणे आम्ही घेतला हे जन्म. सकळ जगाचे अज्ञानपण निवटावया महाराजा. ऐसे बोलता गौरसुत दत्तग्रीवा तुकावित. आणि पुढील जाणून भविष्यार्थ अवश्य म्हणे पाडसा. मग परम प्रीती स्नेहे करुण बोलविता झाला उभया कारण. एरी उभये करुणे नमन पर्वता खाली उतरले. मार्गी चालती उभय जण परी त्या पर्वता क्षण पाहे मच्छिंद्र नंदन म्हणे प्राण अंतरला. प्रेमाश्रुढाळी नयनी पुढे ठेवा पद लागुनी. ऐसे चालता तयावनी दूर दुरावा पडलासी. मग धरुणी काशीपुरी चालते झाले ते अवसरी. मुक्काम लंगिता धरित्री प्रयागस्थानी पातली. तो त्या गावी मूर्तिमंता औंदर्य राशी प्रतापादित्य. त्रिविक्रम नामे नृपराज धर्म प्राज्ञी नांदतशी. गजवाजी रथ संगती जयाची सेना अपरिमिती. तरी अधर्म नाशार्थ निगुती सैन्य सिंधू मिरवला. भद्रासनी तो राजेश्वर जयाची संपत्ती अवडंबर. पाहुन लाजती अमर हा एक प्रभू म्हणती ते. ऐशे परी राजसंपत्ती परी उदरी नाही संतती. तैशात देही जरा निगती प्राप्त झाली बळत्वीन. परी तो राजा सुगम प्राज्ञ परोपकार्य पार ज्ञान. मूर्तिमंत जयाचे संदान पाळीतासे नेटका. याचे राजात 52 वर्ण कोणी न देखो अंकीचन. संत आलिया करती पूजन सकळ जगी मिरवतसी. 14 विद्या माझी कुशल जैसा दुसरा मृषक पाळ. ही नदीनांची गायक नवाळ आणि काळ तत्काळ शत्रूचा. सकळ गृही देशावर त्या राजाचा परोपकार. त्यामुळे मिरवती सकळ नर चिंता विरहित सुखाने. सो ऐशे ती जसिती तया देशी पावले निगुती.
तेथे सकळ नारी नरक्षिती विजय वचनी गहीवरे आया परितयाची गृहस्वामिनी आजे मिरविते ज्ञान खाणी पतिव्रता सौदामिनी षड नवगुणी गुणस्वी केरावतोत्तम धवळार तय दिसती ती स्तंभाकार की संसार महीचा हाकणार अनंत रूपी नटलासी ऐसे परी जिंकुने ऐसे परी राजीवती परी परी जरा पाहुणी राजा प्रती तेने भयात होणी चित्ती चिंते माझी पडली असे म्हणे रायाचे सकळ अवसान जिंकून नेले आहे जरेने नेनो दिवस येईल कोण संगतीशी सोडावया ऐशी चिंता व्यापिली चित्ती तो तयाशी भरली आयुष्य भरती तप्त शरीरे पाहुणे वृत्ती गमन करी परत्र प्राण सांडुनी शरीराते गेला से निराळ पंथीन मही उरले असे प्रेत झाला कांत राजात पवित्र नामी रेवती ललना अट्टहास करे शोक रुदना ते चिरती तर जडा दुःख प्रवाह लोटलासे आठवणे त्रिविक्रम रायाचे गुण परम विलापे आक्रंदती जन म्हणती पुन्हा पुन्हा या राया समान होणार नाही दुसरा ऐशे अट्टासे घरो घरी जन नारी नरादी दुःख संपूर्ण तये संधीत गावी उन नाथ ते पातली क्षेत्र महान प्रयाग स्थान उभय संचरती त्या कारण तो गृही दुःख निमग्न शोकाकुलित मिरविले कोणी शरीर टाकितावनी कोणी पडले मूर्छा येऊनी कोणी त्याजुनी हृदय पाणी दबदबा पिटती ते कोणी घे येऊनी पिशाचवता इकडून तिकडे धाव घेता म्हणून शरीराते धरणीवरी ओसंडिती कोणी धरणीवरी आपडती बाळ रुधिर व्यक्त करणे बंबाळ त्रिविक्रमराव भोपाळ सोडून गेला म्हणताती ऐशे परे कची अकांत नारी नरादी बोलती समस्त ते पाहुणे मच्छिंद्रनाथ परम चित्ते कळवळला सहेच बोलता तेथ पंथ ठाई ठाई उभा राहत त्या रायाचे गुण समस्त आठवणी रडताती धर्म ज्ञानिक रायाचे गुण मोहकपणे होता श्रवण तव ते वेळी तो मच्छिंद्र नंदन मोहदरी तरी गतशी मनात म्हणे धन्य पुरुष जयासाठी जग पिसे झाल्या हे तस्मात यासन राव उपकारी वहिवटला तरी हा ऐसा भलेपणे राव मिरवला हे अवनी तरी आते पुन्हा नोनी देहगत करावा
ऐसे योजने स्वचित्तान पाहे रायाचे आयुष्य भरत तव तो रावत्री इतुकियात निरामयी पोचला रावणुरलाशे जीवितपणी मिळालाय के ब्रह्मचैतन्य ऐसे देखता अजीवितपणी मग उपाय ते हरले की मुळीच बीजा नाही ठाव मग रुखपत्री केवी हेलाव तेवी जीवितपणी रानिव नातुडपणी उतरलीशे मग स्तब्ध होणे मच्छिंद्रनंदन परता झाला ग्रामातून परी मच्छिंद्राहुनी गौरनंदन कळवळला सुचितांत राज्यभागी जगाचे बोलणे ऐकून या गौरनंदने मोहे चित्तस्फोट होऊन अश्रुडाळी नयनाते ऐशे स्थिती ग्रामातून निघते झाले उभय जान तो ग्रामाबाहेर निवांत कानने शिवालय देखिले ते पाहुणे कांत स्थान जाते झाले तया कारण तो पलीकडे मोहक जन प्रेत संस्कार मांडिला प्रेत स्कंदे वाहुनी चतुर्थ येथे झाले शिवालयात सवे अपार जनवेष्टित शोक सिंधू उपासिती परिया कळीकपणे वंचना परिया कळीकपणे वंचना शोक सिंधू चिदावी भावना परमाठुणे आपल्या प्राणा प्रेत लागी कवटाळीती आया प्रे गावगावीचे जन आती ऐकुनी वर्तमान धाव घेती आक्रोशपणे आप्तजना सारिके ते पाहुनिया गोरक्षनाथ परम कळवळून या चित्तांत बोलता झाला मच्छिंद्राते ऐशा पुरुषा उठवावे मच्छिंद्र ऐकुने तयाची वाणी उगाची बैसे म्हणे तया लागुनी परी स्थिर नोहे गोरक्ष मुनी पुन्हा वागुत्तर देतशी म्हणे जरी तुम्ही न उठवाल याते तरी मी उठवीन स्वसामर्थ्ये मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य त्याशी उठवावया नसे की ऐशे ऐकुनी गोरक्ष वदत म्हणे याच्यासाठी विचीन जीवित परी सुखी करीन सकळ जनाते निश्रेषी महाराजा आजरी न उठवे माझे निराजा तरी अग्ने तोपी न शरीर ओझा हाची सिद्धार्थ पण माझा निश्रेषी वरिलासे जरी ऐश्या बोला संमत जरी माते न घडे नाथ तरी रवरव भोगीन कोटी वर्षात कुंभिपाक महाराजान ऐसे बोलता दृढोत्तर वचन मग बोलता झाला मच्छिंद्र नंदन वत्सा शोधाविन व्यर्थ काय वदलासीन सारोखपणे केलासी पण राव उतरला जीवित्वे करुण ब्रह्मरूपी सनातन ऐक्यरूपी मेळ झालासी ऐसे बोलता वस्वात्मज मग तो गोरक्ष महाराज हृदय शोधिता तेची उज लक्षापरी भासले मग म्लान करुणे आपुले वदन म्हणे आता अग्नी घेण मग प्रत्योदक तेथुनी उठून
काष्ट लागे मिळविली. पाहुणे मच्छिंद्रनाथ परम झाला भयभीत, चित्ती म्हणे हा प्राणाते चुकणार नाही ध्यावया. जेणे वळे आणण्या करिता, चक्षु काढून आपुले हाता. तोषविली विप्रकांता, निवर घट्ट असे हा. मग पाचारुणे गोरक्षाते, बोलता झाला प्रांजळवंत. म्हणे बारे सुखा करावे जनाते, या लागी वदलासी तरी जनांचे उपकारास. उदार झालास प्राणास, चित्ती तुझे समाधानास. विचारे काय कावा मी याचे देहसित, होतो रक्षाया तुझा हेत. परिबा माझिया शरीरास, 12 वर्षे सांभाळी. 12 वर्षे झालिया पूर्ण, पुन्हा देहांतर्गत होण. सकळ जगाचे करू कल्याण, उपकारी मिरवेण. ऐशे बोलता मच्छिंद्रनाथ, अवश्य गोरक्ष म्हणत. मग शीघ्र सांडुनी शरीराते, राय शरीर संचरला परिस्मशानमही. उठून बैसला राजदेही, तै पाहुनिया लोक सर्वही. आनंद सरिते मिरवली, जैसा पक्षी सांडिला ठाव. मिरवे तुझान्य वाव, देवी देहाते सांडुने बरवे. राव देही संचरला, लोक म्हणती आम्हा प्रजे कारण. मोहे वेष्टिले हरिहरांचे मन, म्हणून होणे सुप्रसन्न. राजा लागी जेवविली, एक म्हणती आयुष्य होते. काळे हरण केले जिवंत. चुकारपणे समजूने मागुते, जीवविले रायाते. असो आयशा बहुधा प्रकरणे, आनंद वदतसे जगाची वाणी. मग ते परमहर्षे करुण, संस्थानाते पातले. विधिवत कनकाचा पुतळा करुण, स्मशान क्रिया संपादून. पाहते झाल्या फुले स्थान, आप्तजना समवेत. एरीकडे शिवालयात, आहास शिष्य महाराजा गोरक्षनाथ. रक्षावया गुरुचे प्रेत, स्थाना लागी विचारी. तो तितक्यात आली पुजारणी, होती शैव गुरविणी. ते लागी पाचारुणी, वृत्तांता ते निवेदी. म्हणे माये राया करिता, आणि प्रजेची धरुणी ममता. मम गुरु मच्छिंद्र केला सरता, राजदेहा कारणे. तरी आता श्री गुरुची प्रेत, कवनाठा ए रक्षो माते. जरी तुझला हे माहित, ठाव माते सांग की. ठाव तरी म्हणशील कैसा, गुप्त जगात न कळेलेशा. पूर्ण झाले 12 वर्षे, पुन्हा श्री गुरु ठेलो. तरी तू ठावायसा मनात, सांगुने दृढ रक्षी प्रेत. आणि स्वचित्ती रक्षुनिया मात, गुप्त जगी वर्तेऊ. तरी या कर्माशी साक्षभूत, तुझे माझे उभय चित्त. ही गोष्ट कळता जनात, परम विक्षेप वाटे लगी. तरी आता चिंता नवी, झाले कर्म वडवानल देही. धैर्य जळाचे
प्रवाह डोही गुप्तया ते रक्षावीन. ऐसे बोलता तपप्राज्ञी अवश्य म्हणा म्हणत शैव गौरी. मग त्या शिवालयामध्ये नेऊनी गुप्त गुहार दावितसीन. ते गुहार जगात माहीत नव्हती किंचितार्थ. ते दावुनी गोरक्षनाथ तुष्ट केला स्वदेही. मग ते गुहाग्रामीचे मुख मही विदारुण पाहे देखा. उत्तम ठाव लक्षुनी तेथ प्रेत त्यात ठेवितशी. प्रेत ठेवूने गुहागृहात मुखाच्या दिले त्वरिता त्वरिता. गृहलक्ष्मी पुन्हा आलयात येऊनिया बैसला. बैसे परी शैवकांता म्हणे महाराजा गोरक्षनाथा. 12 वर्षे रक्षीन प्रेता निश्चय त्वा केलासी. केला परी बोले शरीर कैसे राहील साचुकार. एक दिन नवे संवत्सर 12 निश्चय केलासी. ऐशी ऐकुनी ती वाणी गोरक्ष म्हणे ओ शुभाननी. चिरंजीव देहा लागुनी मच्छिंद्रनाथ मिरवतशी. तरी हा देह नाश रहित आहे माया प्रळयवंत. पर्यायशी जगात मात प्रवेश न करी जननी. ऐसे उत्तर सांगुनी तिथे उभय चित्ती मिरवली शांत. तो इकडे नृपणात अंतापुरी पातला. परी तो त्रिकाळ ज्ञानी. चाचरा नघे प्रज्ञे लागुनी. जेवी माहितगार पूर्वीचे सदनी. राजभुवनी वर्ततसी. असो गेली अंतपुरात रेवतिकांता प्रज्ञावंत. मंचकी नेऊन आपुलानाथ प्रीती आदरी आदरिला. स्नान भोजन झाल्या उपरी राव बैसला मंचकावरी. आणखी बैसवोनी सद्गुण लहरी अनंत वल्गणे वदतशी. परी जे कांता पुषे त्याते तेही प्राज्ञिक प्रांजळ सांगत. गुप्त प्रगट वृत्तांत उत्तरा उत्तर देतसी. व्यंगरहित बोले वचन करी कांतेचे समाधान. यावरी द्वितीय दिनी मंगल स्नान करुणे सभे बैसला. तेही राजवैभवा कारणे अचूक वर्ते सकळ प्रकरणी. म्हणे आणि सकळ जन भिन्न काही दिसेना. न्याय नीती झाला वहिवाट माहिता समान वर्तवी पाठ. स्नेह क्रूरता समान लोट राया समान वर्ततशी. या परी नित्य चतुर्थ प्रहरी सकळ वैभवे वना करी स्वारी. शिवदर्शना ग्राम बाहेरी त्याची देवालया येतसी. प्रथम दिवशी ताराव शिवालयी वंदिता माधव. देखो निगोरक्ष प्राज्ञातिव संपादनी पुस्तसी. म्हणे नाथजी आदेशवता किती दिवस आला येथ. कवन स्थळी वास्तव्य करीत कवन नाम मिरवतसे. उभा राहून ऐशी नीती
गोरक्षा ते पुषे नृपती संपादने ती जगा प्रती दृढा दावी महाराजा आपरी तो चाणाक्ष गोरक्षनाथ संपादनीचे उत्तर देत मग उत्तर करुणी महिते शिवालयी संचरले परी गोरक्षकाते घेऊन गेला स्वसंगाते शिवालयी नेमिला एकांत राव पुषे गोरक्षनाथा हस्तसंकेते खुणे करुण मने देहाते बंधन साधन कैशिरिती केले रक्षण ठाव लक्षोनी नेटकान मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ बरबर भाषा सांगत सवे घेऊनी खून दावित गुहा रायाते असो ऐशे केलिया पाठी गोरक्षे केलिया खून दृष्टी मग क्षणे बैसोनी तळवटी रावस्थानाप गेला परी प्रीती दिनी रावये तसे शिव भुवनी आपुला शरीर ठाव लक्षोनी शिवा नमोनी जातशी क्षण एक बैसोनी गोरक्षा जवळी धावीत भक्ती प्रेम नाळी आणि चित्ताची संशय काजळी फेडून जात स्वस्थाना ऐशे परी वही वाटता 3 मास लोटले पंता या परी के दिवशी बैसता गोरक्षक पुषे रायाते आम्ही जातो तीर्थाटनाशी आपण असावे योगक्षेमेशी दृष्टी ठेवोनी स्वहिताशी स्वशरीराशी रक्षावे अवश्य त्या ते भूप म्हणता स्वधर्म ठेवू स्वशरीराते आपण जावे स्वस्थ चित्ते तीर्थाटनी गमावे ऐशे वधोनी गोरक्षकाते भूप पातला स्वस्थानात एरीकडे गोरक्षनाथ तीर्थ स्नाना वही वाटला आसाई लोटले षण्मास रेवती कांतारती सुखास ऋतू संधिरेत गर्भास गरोदर पैती झाली दिवसे दिवस नवमास लोटून गेले गर्भास सुदीन दिनी प्रसूतीस रेवती कांता होतसे प्रसूत झाला मदना कृती बाळ पाहे रेवती बाळ करणे तेजोत्पत्ती बाळ दृष्टी देखिला त्याशी लोटले 12 दिवस आनंद उत्सव पालखास बाळ पहोडोनी नाम त्यास धर्मनाथ ठेविले त्यासे लोटले 5 वर्षे तो एके दिवशी शिवालयास घेऊन पूजेचे तबकास राजा राणी पातली सवे परिचारिका 500 लावण्य लतिका चपळवंत की राजा नवी चल हरे अद्भुत रेवती सवे मिरवल्या असो रेवती दासी सहित संचरोनी शिवालयात प्रेमे पूजितसे उमाकांत शुद्ध भावे करुणिया हा पूजा सांग झालियावरी शिवा प्रार्थित सेवा गुत्तरी हे महाराजा त्रिपुरारे उमापती महानुभावा तरी ऐसे करावे कृपानिधी श्रीराया त्रिविक्रमाधी माते मरण देऊनी साधी सुवासिनीत्व माझे ऐसे वदता सुगरिणी गदगदा हासे शैवराणी ते रेवतीने पाहोनी ते लागे पुस्तशी म्हणे माय ओ शैवदारा तुझा सुकाले वागुत्तरा म्हणे हास्य तव उत्तरा सहजाननी आले रेवती म्हणे आश्रये विना
न यावे विकासी पणा मन, तरी तो माये प्रांजळ वचन, सांग संशय सोडून. तव ती बोले शैवराणी, म्हणे मायो हास्य चिन्नी, तू ते वदता कहाणी, विपर्यास होई लगीन. तरी माये माझे चित्त वदावया होते भयभीत, नेनो कैशी पुढील मात, घडून येईल कर्माती. आम्ही दुर्बल तुम्ही समर्थ, सहज कोपल्या होईल घात, पतंग स्पर्शता प्रळया नळात, जीवित्वा ते उरेना. की केसरी गृही अन्याय, केलिया जंबुक जीवे जाय, की नगर पेटता कोणे वाचावे, जीवित्वा ते माते. ऐशे बोलता शैवराणी, रेवती म्हणे माय बहिणी, निर्भय होणे तुवा म्हणी, रसार्थ निरूपी. रावाने माझे काही भय असेल तुझे देही, तरी आम्ही सहसा कोप प्रवाही, तुझवरे न करू. ऐशे बोलोने कर्तळ भावास, रेवती देत शैवकांतेस, सकळ हरून संशयास, म्हणे वार्ता वदाता. तरी ती प्रांजळ बोलिवानी, मग परिचारिका बाहेर काढुनी, म्हणे सांगे नव एकांत भोनी, एकांत स्थानी पै गेल्या. एकांतालया गेल्यावरी बोलती झाली शैवनारी, म्हणे माये तू सुवासिन स्वदेही, काही नाही सजानपा. राव त्रिविक्रम मृत्यू पावला, तयाचे देही मच्छिंद्र संचरला, आपुला देह येथे सांडिला शिवालया माझारी. मग तयाचा शिष्य गोरक्षणात, गृह ठेवून गेला प्रेत. 12 वर्षे नमस्त नेम केला उभयतांनी, 12 वर्षे सरल्या शेवटी, मच्छिंद्र वर्तेल स्वदेह राहटी. ऐशी कथा माझे दृष्टी झाली असे जननी, तरी तुझ वैधव्यपणा सोने बोलशी सुवासिन, म्हणून हास्याले मजला गुण, जान जननी निश्चयी. ऐसे ऐकुने रेवती सती, म्हणे दावी का मच्छिंद्र प्रेता प्रती, एरी अवश्य म्हणून उक्ती, गुहेमध्ये नेतशी. म्हणे माय होई चिठाई, आच्छा दिला मच्छिंद्र देही, तरी मही विदारुण, गुहा गृही निज दृष्टीने पाहे का. ऐशे बोलो निधावो नितिते, शिवालय गेली त्वरित, एकीकडे संशयवंत रेवती स्थाना गेलीशे परी कांताशी, विचार करी पुले मानसी, चित्ती म्हणे पतिव्रता नेमेशी, दैवे करुणी नाडिले परी संचितार्थ, घडणार घडून आले निश्चित, परिपुडत्या पुले हित, विलोकावे आपणची. आपते निवर्तल्या पाटी, आलादली मच्छिंद्र वीर्य कोटी, परिपाहता पातक दृष्टी, वंशवेली दिसेना. पूर्वी भरतवंश काढून व्यासवीर केला उत्पन्न, त्याही पुढे कुंती रत्न त्याची नीती आचरली. पंचदेवांचे वीर्य घेऊन निर्माण केली 5 जण, तस्मात वंशवेली कारणे शिष्ट ते हरपावा. तरी हा विचार पातक रहित, घडून आला यत्नातीत, तरी 12 वर्षे होता भरित, पुन्हा अनर्थ होईल हा.
मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे सुतधर्मनाथ ती सान राजवैभवी आसरा धरवून कौन रीती राहिल त्रिविक्रम दे तपोबल आहे म्हणून विवर ते बाळ तो गेल्या सावली शीतळ मज लागे मिळेना तरी आता करावे कैसे दृष्टी पाहे मच्छिंद्र देहास दृष्टी पाहिल्यावरी विनाश करून या सांडावा देह झाल्या छिन्न भिन्न मग कैसा संचरेल मच्छिंद्र नंदन मुळीच बीज केला भस्म बाहेर काही उगवेना ऐसा विचार करुणी चित्ती एक परिचारिका घेऊन सांगाती गावाबाहेर मध्यरात्री येऊन या पोचली अनेक एक गुप्त राहाटी दोन सबळ घेतले होते कामाठी तरी येऊन शिवालया पाठी गुहा द्वार विदारिले मोकळे केले गुहाद्वार करीते झाले आत संचार जाताच ते कलेवर आतरे उनी देखिले परी ते कलेवर तेज हा पुंज की सजीवपणे दिसे सहज माणिक वर्णे सविता राज ते लागी भासली असो ऐशी ती जोराशी मग शस्त्र घेऊन अस्तिमासाशी रती रती छेदून या तयाशी बाहेर तही काढली मग भाग टाकोनी काननात विकरून दिले पृथक तेथ तरी समान रज समस्त ठाई ठाई टाकिले परिपाताळपणी रज रजाची नव होय मिळवणी आयशा परी त्याशी करुणी स्वस्थानाशी गेली ते गुहाचे मुखाच्छादुण जैसे होते तैसे करुण एरी घडल्या कारण उमा जागृत झालीशी मग प्रत्यक्ष होणी बोलत म्हणे महाराजा कैलासनाथा जागृत व्हावे ब्रीत पंथा अघटित झाले महाराजा तुमचा मच्छिंद्र नंदन गेला आहे स्वदेह सांडून परिरेवती दारा येऊन विध्वंसिले शरीरातीन ऐशी ऐकता उमेची मात खडबडून उठला कैलासनाथ हृदय पाहे तो विपरीत मच्छिंद्र देही वर्तले मग अंबेशी बोलता झाला शिववचन म्हणे माझा जी गेला प्राण परी उभे यक्षिणी बोलावून सकळ शरीर वेचिका असते त्वचा मांसा सहित रती रती भाग वेचुणी समस्त एकत्र करुणे कैलासात यक्षिणी असते पाठवीन अवश्य म्हणून नगात्मजा यक्षिणी पाचारी विजय ध्वजा कोटीच्या मुंडा विभाग काजा महिला गे उतरल्या त्या ते पाहुनी माय भवानी येताच सांगे कार्या लागुनी मच्छिंद्र शरीरा समस्त वेचोनी स्वर्गा न्यावे म्हणतशी कैलासगिरी शिवगण बहुत त्यात वीरभद्र मम सुत तया हाती उपोनी समस्त प्रेत रक्षण दृढ सांगावे ऐशे सांगून क्षणिक वार्ता मये संचरल्या मांस शोधार्था सकळ शरीर वेचुनी तत्वता कैलास भुवनी चालल्या
कोटीच्या मुंडा प्रतापवंत यक्षिणी सह झाल्या स्वर्गस्थित कैलासगिरी मग जात वीरभद्रा ते निवेदिली म्हणती परमहर्षे करुणी हे महाराजा शिवगणी राजेश्वर भद्रासने वृत्तांता ते ऐकावे आमचा तुमचा शत्रू पूर्ण अवचट पावला हे मरण रती रती देहाचे भाग जमवून आम्ही आणले महाराजा जतरी तो शत्रू म्हणशील कोण या भूमंडळा मच्छिंद्र नंदन त्याने आम्हाशी नग्न करुण परमलज्जे विटंबिले अष्टभैरव पाहुनी धरणे विटंबिले दशा करुणे रुधिर पूर लोटुने यवने विगत कळावरीली आणि तुम्हा सवे घेतले कटक मौळी पर्वत देऊनी देख वायुसुत करुणी अधिक विटंबिले महाराजा विटंबिले महाराजा सकळ देवांचा शत्रू कुजात आदा घरा बरा दैवे पावला घात तरी आता प्रतापवंत दृढ तरी शरीर रक्षावे या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष तो परम प्रतापवंत दक्ष तो जिंकुनी नेईल शरीर प्रत्यक्ष तरी आता सावध असावे सहज स्थितीने दैवी करुणा शत्रु पावला हे मरण छळा वाचुने सोडविले हर्षे करुणा तुम्हा आम्हा दैवाने आयसे सांगुनी हर्षयुक्त परी वीरभद्र तोषला आपले चित्तांत मग भैरवादी समस्त म्हणताती मग 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टुनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसविले कोटी यक्षिणी चामुंडा सहित डंकिनी शंकिनी पातल्या समस्त अस्त्रशस्त्रादि होनी उदिता रक्षण करीती शरीराचे एकीकडे त्रिविक्रम देहात प्रतापशील जो मच्छिंद्रनाथ नित्य येऊनी शिवालयात गृहागृही लक्षितशील परी तो ठाव जैसा तैसा दिसून येत दृष्टी भासा मग स्वस्थ भोगी संपत्ती विलासा राजासनी बैसुनिया परी शरीरा झाला जो प्रयास हे माहित नव्हते काही त्यास सदा भोगी संपत्ती विलास राजभुवना जातशीन ऐशे नित्य राजविलास लोटुनी गेली वर्षे 12 एरीकडे तीर्थाटनास गोरक्षक सावध झाला असेल तरी तो गोरक्ष पुढला अध्यायी काय करील प्रताप प्रवाही तरी श्रोते अवधान देही सिद्ध करा पुढारा अवधान पाहुणी अर्थभूत कथा वदेल धुंडी सुत मालून हरीच्या शरणांगत दास संताचा गोडा स्वस्ती श्री ग्रंथ भक्तिसार समंत गुरुष्काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर द्वात्रिशंती अध्याय गूढा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु ओम अलख निरंजन ओम अलख निरंजन।